अंबरनाथचं रायफल आणि शूटिंग रेंज मला वाटतं माझ्या आयुष्यातील आणि माझ्या खासदारकीच्या कालावधीमधील सगळ्यात महत्त्वाचं माइलस्टोन आपण म्हणू शकतो। कारण की ह्या शूटिंग रेंजला पार्श्वभूमी एक ऑर्डिनन्स फॅक्टरीची आहे की कधी काळी जे आहे ते त्या ठिकाणी मला वाटतं ऑर्डिनन्स फॅक्टरी ही शूटिंग रेंज वापरत असावी। नंतरच्या कालावधीमध्ये 15-1 वर्ष जी आहे ही शूटिंग रेंज उपयोगात नव्हती आणि त्या ठिकाणी खंडर सारखी परिस्थिती जी आहे या शूटिंग रेंजची झाली होती। ती जागा पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की रिवाइव्ह करू शकतो का, त्याच्यावरती अभ्यास सुरू झाला, फॉलोअप सुरू झाला आणि सुसज्ज अशी शूटिंग रेंज उभी करू शकलो। असे हे खेळ पाहिल्यानंतर आपल्याला खरं तर आपलं बालपण या ठिकाणी आठवतं। साधे सुधे खेळ ते होते, त्याच्यातून एक आनंद मिळायचा, पण देशाला मेडल्स जे आहेत अशा खेळातून मिळतात। हे शूटिंग रेंज बनवण्यामागचा हेतूच होता की सर्वसामान्यांना परवडेल आणि सर्वसामान्य मुलं जी आहेत महानगरपालिकेतली असतील, नगरपालिकेतली असतील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील असेल, त्यांच्या आवाक्यात जो आहे तो हा खेळ आला पाहिजे। त्यांनी देखील शिक्षण जे आहे, कोचिंग जे आहे या शूटिंगचं घेतलं पाहिजे, या हेतूने या ठिकाणी शूटिंग रेंज चालू केलं। पुण्याला असेल, मुंबईला असेल, हा खेळ खेळण्यासाठी किंवा कोचिंग घेण्यासाठी यायला लागायचं। आणि त्याचबरोबर जर आपण हा खेळ पाहिला तर याच्यामध्ये लागणारी रायफल आहे, पिस्टल आहे, हे खूप महागडे आहेत। लाखोंच्या घरामध्ये जे आहे ह्याचा खर्च जातो आणि सर्वसामान्य मुलगा जो आहे ज्याला इंटरेस्ट असून सुद्धा तो ह्या खेळाकडे वळत नाही, कारण की ह्याचा खर्च जो आहे, ह्याची फीस जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते। म्हणजे जो सामान्यातले सामान्य कुटुंबातील व्यक्ती जो आहे तो या खेळाबद्दल विचारच करू शकत नाही। आज नगरपालिकेच्या शाळेमधली शिकणारी मुलं या ठिकाणी आहेत, यांना हे जे कॉस्ट्युम्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, रायफल असेल, पिस्टल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नगरपालिका देते। याच्यामध्ये 10 मीटर असेल, 25 मीटर असेल, 50 मीटर असेल। मला वाटतं ही एकुलती एक शूटिंग रेंज या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये असेल की त्याच्यामध्ये 3-3 रेंजेस आहेत। हा अंबरनाथमध्येच राहतो, हा शिकतो देखील आणि त्याचबरोबर उदरनिर्वाह करण्यासाठी वडापावची गाडी जी आहे तीही त्या ठिकाणी चालवतो। अशा मुलांना जे आहे हे शूटिंग रेंज या ठिकाणी ट्रेनिंग देत आहे। मला वाटतं ही सगळीच मुलं जी आहेत ही येणाऱ्या काळामध्ये भारताचं भविष्य आहे आणि आज खरंच समाधान वाटतं की ही शूटिंग रेंज सुरू झाल्यापासून सर्वसामान्य कुटुंबातील मुलं जी आहेत या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत, चांगलं नावलौकिक जे आहे मिळवत आहेत। काही लोक डिस्ट्रिक्ट खेळतात, काही लोक स्टेट लेवल खेळतात, काही लोक नॅशनल्स देखील खेळत आहेत। इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये देखील मेडल्स या ठिकाणी घेऊन आलेत। ध्रुव आणि रुद्र ही दोन्ही मुलं जी आहेत ही 4-5 वर्षापासून या शूटिंग रेंजमध्ये ट्रेनिंग घेत आहेत, कोचिंग घेत आहेत आणि सांगायला आनंद वाटतो ही दोन्ही मुलं जी आहेत ही इंडिया टीम ट्रायलसाठी सिलेक्ट झालेली आहेत आणि मला विश्वास आहे भविष्यामध्ये ह्याच शूटिंग रेंजमधून, ह्याच अंबरनाथमधून एक दिवस या ऑलिम्पिकचं मेडल देखील हे शूटिंग रेंजमधील मुलं आपल्या कल्याण लोकसभेसाठी आणि अंबरनाथसाठी, आपल्या भारतासाठी जे आहे हे घेऊन येतील।